सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने निर्घृण हत्या झाली ती आणि खरं म्हणजे माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना आहे आणि त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये गुन्हेही असला तरी त्याला सोडलं जाणार नाही आणि त्याच्यावर जसं निर्गुणपणे हत्या झाली तशाच प्रकारची कडक आणि कठोर कारवाई आरोपींवर होईल। ही केस मुख्यमंत्री महोदयांनी SIT CID कडे दिलेली आहे, SIT लावली आहे, CID तपास करते आहे आणि कोण वाल्मिक कराड यांची सगळी प्रॉपर्टी सीज केली, हाती गोठवल्यानंतर नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं त्याप्रमाणे आणि कानून के हात लंबे होते। सरकारचा कुठे सरकारने कुठे इशारा दिलाय का की कोणी राजकीय जरी असेल तरी कोणी याच्यामध्ये या हत्येशी ज्याचा ज्याचा संबंध असेल मुख्यमंत्र्यांनी तर यापूर्वीच जाहीर केलेला आहे। मी सांगतो की या हत्येमध्ये एक लोकप्रतिनिधीची हत्या झालेली आहे आणि जे हल्लेखोर आहेत जे आरोपी आहेत त्यांना सोडलं जाणार नाही। ही केस फास्ट ट्रॅकवर चालवून या ठिकाणी सरकारच्या वतीने या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा लागली पाहिजे अशा प्रकारची कोर्टाला विनंती करतो।